धनुराशी एक व्यक्ती तुमचा घात करणार, नाव ऐकून धक्का बसेल आणि डोळ्यात पाणी येईल. जय श्रीकृष्ण धनुराशीच्या जातकांनो. मित्रांनो, जर तुमची धनुराशी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या संकटाची ही माहिती आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही स्त्रीची ओळख सांगणार आहे जिचा खरा चेहरा समजून घेतल्याशिवाय जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून निघून गेला तर मात्र तुमचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. आता याला कारण आहे तर या स्त्रीला ओळखणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. सावधान, कारण येणारा काळ तुमच्यासाठी कठीण ठरू शकतो. असा एक मोठा अडथळा तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे जो वेळेवर तुम्ही ओळखला नाही तर तुमचं मोठं नुकसान करू शकतो. सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे हा वार कुठून बाहेरून होणार नाही तर तुमचं नुकसान करणारा माणूस तुमच्या अगदी जवळचा आहे, घरातीलच आहे, ऑफिसमधील किंवा तुमच्या अत्यंत विश्वासातील एक स्त्री तुमच्यावर आतून वार करण्याच्या तयारीत आहे. ही विशिष्ट स्त्री तुमच्या इतकी जवळ आहे की तुम्ही रोज तिच्यासोबत बोलता, हसता आणि तिच्यावर विश्वास ठेवता, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष हे भरलेलं आहे. जर ग्रहस्थितीचा विचार केला तर मंगळ आणि शनीचा अत्यंत धोकादायक जी नजर आहे ती तुमच्यासोबत राहू केतूची सावली असा मोठा योग आता जोडून आला आहे, ज्यामुळे ही जी स्त्री शक्ती आहे जी तुमच्या विरोधात उलटी फिरत आहे. आता ही स्त्री ती वेगवेगळ्या 3 रूपांमध्ये तुमच्या समोर सापळा रचून उभी आहे. घरातील किंवा नात्यातील स्त्री जी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, ऑफिसमधील सहकारी जी तुमचं सर्व गुप्त प्लॅन्स आणि सिक्रेट चोरी करेल, प्रेमातली आणि जवळची व्यक्ती जी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करून जाळ्यात ओढेल. या तिघींचे चेहरे वेगवेगळे असले तरी मात्र हेतू एकच आहे, तुमचं नुकसान करणं. या तिन्ही रूपांमध्ये दडलेला आहे. कुटील हेतू म्हणजे तुमची पैशांची, मानाची आणि समाजातील प्रगती रोखणं हा यांचा हेतू आहे. आता या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या स्त्रीचा मुखवटा कसा ओळखायचा तर तिचा अतिरिक्त गोड बोलणं, तिच्या तोंडावरची खोटी सहानुभूती, पाठीमागे तुमचीच बदनामी करणं आणि कोणाची तरी गुपचूप फोनवर होणारं तिचं संशयास्पद कॉल हीच तिच्या खऱ्या रूपाची मात्र ओळख आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्या जवळ जाल तेव्हा ती तुमच्याशी अतोनात गोड बोलेल, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर आणि द्वेष हा स्पष्टपणे लपलेला असेल. ही व्यक्ती तुमच्यावर एकाच वेळी ट्रिपल स्ट्राईक करण्याचा मात्र प्रयत्न करत आहे. आधी तुमच्यावर खोटा आरोप लावून कोर्ट किंवा पोलिसांपर्यंत धमक्या दिल्या जातील. दुसरं म्हणजे पैशांवर डल्ला मारण्यासाठी भावनिक नाटक करून तुम्हाला लुटलं जाईल. आणि तिसरं म्हणजे तुमचे खाजगी फोटो किंवा मेसेज हे व्हायरल करून तुमची इज्जत मातीत मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता या ट्रिपल अटॅकमुळे तुम्ही पूर्णपणे खचून जावं आणि समाजात तुमचं नाव खराब व्हावं असा मात्र हिचा पक्का इरादा आहे. या काळात तुमची छोटीशी चूक सुद्धा तुमच्यासाठी मोठी महागात पडू शकते, कारण ही स्त्री तुमच्या कमकुवतपणाचा आणि चांगल्या स्वभावाचा पूर्ण गैरफायदा घेणार आहे. जेव्हा तुम्ही तिच्यावर आंधळा विश्वास ठेवता नेमकं त्याच वेळी ती तुमचं नुकसान करण्याची पूर्ण तयारी करत आहे. तिच्या प्रत्येक चालीमागे खूप मोठा प्लॅन शिजत आहे ज्याची साधी कल्पनाही तुम्हाला सध्या येत नाही. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध असं काही कारस्थान रचत आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी स्वप्नात देखील केली नसेल. तुमच्या स्वतःच्याच लोकांना तुमच्या विरुद्ध भडकवून तुम्हाला एकटं पाडणं या संपूर्ण प्लॅनचा सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे. तुमचे मित्र आणि नातेवाईक हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर समजून जा की या स्त्रीचा खेळ आता सुरू झाला आहे. पैशांच्या व्यवहारात तर ही स्त्री इतकी हुशार आहे की ती तुम्हाला मदतीचं वचन देऊन तुमच्या खात्यातील जमापुंजी रिकामी करू शकते. सोशल मीडिया आणि मेसेजचा वापर करून ती तुमच्या वैयक्तिक चॅट आणि ऑडिओ क्लिप्स बनवून लोकांसमोर आणण्याची तुम्हाला धमकी देऊ शकते. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमची चाललेली प्रगती, तुमचं नाव आणि तुमची जी काही इज्जत आहे या स्त्रीला डोळ्यात टोचत आहे. तुमचं यश या स्त्रीला सहन होत नसल्यामुळे ती तुमच्या मोठ्या अधिकाऱ्यांसमोर देखील तुमचं नाव खराब करण्याचा देखील प्लॅन रचत आहे. आता ही स्त्री तुमच्या समोर अत्यंत भोळी असल्याचं नाटक करेल, पण तिचं खरं रूप अत्यंत कटप्पी आहे. हे तुम्ही वेळेत ओळखलं पाहिजे. जर तुम्ही आत्ताच सावध झाला नाही तर तुम्हाला कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकवून तुमचं बँक खातं आणि प्रॉपर्टीवर दावा ठोकण्याची भीती देखील या ठिकाणी आता निर्माण होत आहे. घरातल्या लहान सहान गोष्टींवरून भांडणं उकरून काढणं आणि कुटुंबामध्ये अशांती निर्माण करणं हाच तिचा रोजचा प्लॅन हा बनला आहे. राहू आणि शनीच्या वाईट प्रभावामुळे तुमचा विचार करण्याचा मार्ग बंद होऊ शकतो, पण तुम्हाला पूर्णपणे भानावर राहावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा ताबा सोडू नका आणि तिच्या भांडणाला बळी पडू नका.
ही स्त्री तुमच्या पाठीमागे मित्रांसमोर आणि सोबत काम करणाऱ्यांसमोर तुमचं नाव असं खराब करत आहे जेणेकरून संकटाच्या वेळी कोणीही तुमच्या बाजूने आता उभं राहणार नाही. जुन्या झालेल्या छोट्याशा चुकांचा आधार घेऊन देखील ती तुमच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. किंवा तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आधी तुमचा विश्वास जिंकणं आणि नंतर मात्र तोच विश्वास तोडणं ही देखील तिची काम करण्याची पद्धत ही मुख्य आहे. तुमच्या घरातील गुप्त जागा किंवा पैशांचे किंवा कागदपत्रे आणि महत्वाचे काही पासवर्ड असतील या स्त्रीच्या नजरेखाली आहेत, त्यामुळे लगेचच ते सुरक्षित करा. तुमच्या फोनचे पासवर्ड आणि बँकेचे जे काही डिटेल्स असतील ते आजच तुम्ही बदलून घ्या, कारण ती या माहितीचा गैरफायदा नक्कीच घेऊ शकते. तुमच्या डोक्यातील विचारांची घालमेल वाढवून तुम्हाला मानसिक अस्वस्थतेमध्ये ढकलण्याचा देखील या प्लॅन मागील तिचा मुख्य हेतू हा असू शकतो. वेळ अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, कारण जर तुम्ही तिची ही चाल वेळेत ओळखली तर तिचा हा संपूर्ण सापळा वाळूच्या एका किल्ल्याप्रमाणे कोसळून पडेल. या ठिकाणी काळाचा सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे ही व्यक्ती तुमची विश्वासू नातेवाईक आणि मित्रांना गुपचूप मेसेज पाठवून तुमच्या विरोधात भडकवण्याचा प्लॅन आखत आहे. तुमचा सर्वात मोठा गुप्त प्लॅन्स भविष्यातील गुंतवणुकीच्या गोष्टी आणि कुटुंबातील अंतर्गत गोष्टी या स्त्रीपर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका. जेव्हा तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मोकळे व्हाल, नेमका त्याच वेळी ती तुमच्या आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक माहिती ही सर्वांसमोर आणून तुम्हाला अडचणीत आणण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करेल. तिचे हे सर्व प्लॅन्स उधळून लावण्यासाठी तुम्हाला आजच कठोर पावलं ही उचलावी लागतील. सोशल मीडिया आणि बनावट अकाउंट्सचा वापर करून ती तुम्हाला वेगवेगळ्या नंबरवरून त्रास देणं किंवा धमकवणे असे देखील प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतात. ऑफिसमध्ये ती तुमच्या सोबतच्या लोकांसमोर तुमचं नाव असं खराब करेल की मोठे अधिकारी सुद्धा तुमच्यावर संशय घेऊ लागतील. ती तोंडावर अत्यंत प्रेमळपणा आणि आपुलकी दाखवेल, पण तिच्या प्रत्येक शब्दामागे एक कपटी विचार हा दडलेला आहे. जर तुम्ही तातडीने सावध पावले उचललं नाही तर ते तुम्हाला कोर्ट कचेरीच्या अशा प्रकरणात अडकवेल जिथून बाहेर पडतात तुमची लाखो रुपये खर्च होतील. कुटुंबातील चांगल्या सदस्यांची कान भरून त्यांच्या मनात तुमच्याविषयी अविश्वास निर्माण करणं ही तिची आता रोजचीच सवय बनली आहे. शनी आणि मंगळाचा हा योग तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे, परंतु तुम्ही मनाची ताकद हे टिकवून ठेवणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्यास मदत करतील. समाजात तुमचं झालेली इज्जत आणि पद खराब करण्यासाठी ती खोट्या अफवा आणि बनावट गोष्टी पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तुम्ही भूतकाळात केलेल्या साध्या चुकांना एका मोठ्या गुन्ह्याचं रूप देऊन तुमच्या विरुद्ध ती वापरू शकते. तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आतून कमकुवत करणं हाच तिचा संपूर्ण खेळाचा मुख्य उद्देश आहे. तुमचं बँक व त्यांचा तपशील, लॉकरच्या चाव्या आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्र लगेच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवा. रात्रीच्या वेळी अचानक येणारे वाईट विचार आणि अस्वस्थ मन हा देखील या सर्व मानसिक तणावाचा एक परिणाम असू शकतो. पण लक्षात ठेवा, शत्रू जितका मोठा सापळा रचेल तितकीच त्याची स्वतःची फसण्याची शक्यता देखील जास्त असते. फक्त तुम्ही धीर धरा. फक्त तुम्हाला धीर धरावा लागेल, तुमचा समजूतदारपणा जागा ठेवावा लागेल आणि प्रत्येक संशयास्पद हालचालीवर गुप्तपणे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, जेणेकरून तिचा वार हा निष्फळ ठरेल. या काळात कोणत्याही प्रकारच्या वादात न पडता तुमचं उत्तर शब्दांऐवजी तुमच्या शांततेने आणि कामाने द्या. या विशिष्ट स्त्रीवर या काळात अतिविश्वास ठेवणं तुमच्यासाठी पैशांच्या आणि मनाच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. या एका स्त्रीला तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि पैशांच्या निर्णयांमध्ये हात घालू देऊ नका. ग्रहांची ही वाईट वेळ काही दिवसांचीच पाहुणी आहे, त्यामुळे संयम ठेवून ही वेळ निघून जाण्याची तुम्ही वाट पहा. तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण सत्तेची बाजू आणि देवाची साथ नेहमीच प्रामाणिक माणसांच्या पाठीशी उभी राहते. अंधार जितका दाट असतो तितकीच सकाळची पहाट देखील तेजस्वी आणि सुंदर असते, हे तुम्ही कधीही विसरू नका. घाबरू नका. या सर्व संकटातून वाचण्यासाठी तुमच्याकडे धीर हा सर्वात मोठा आधार आहे. या काळात राग अजिबात व्यक्त करू नका आणि आपले सिक्रेट्स कोणालाही सांगू नका आणि कोणत्याही प्रकारची उधारी किंवा पैशांचा व्यवहार करू नका. या 3 चुका तुम्ही टाळल्या की शत्रूंचा सगळा खेळ त्यांच्यासमोर उलटा फिरेल. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि देवावरील श्रद्धा हीच तुम्हाला या कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा आशेचा किरण ठरेल. या काळात कोणत्याही भांडणाला बळी न पडता पूर्णपणे शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. या संशयास्पद व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणं पूर्णपणे बंद करा आणि प्रत्येक पावलावर विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्योतिषशास्त्राच्या या इशाऱ्याला हलक्यात न घेता आजपासून आपल्या आसपासच्या लोकांशी बोलताना सावध राहा. लक्षात ठेवा,
शत्रू जितका जवळचा असतो तितकाच वार खोल असतो. त्यामुळे या काळात नात्यांपेक्षा स्वतःच्या सुरक्षिततेला महत्त्व द्या. ही कठीण वेळ जरी त्रासदायक असली तरी ती कायम राहणार नाही. धीर सोडला नाही तर विजय तुमचा हा निश्चित आहे. लक्षात ठेवा, कथेचं सर्वात मोठं वळण हेच आहे की तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर हे आलेलं वादळ स्वतःहून निघून जाईल आणि सत्याचा विजय होईल. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आणि शनिदेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणाऱ्यांसाठी खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. या संकटांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा म्हणून कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.